जुन्नर तालुक्यातील आणि नळवणे परिसरामधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। अनेक नेते पाण्याचा प्रश्न सोडू असं आश्वासन देतात, प्रश्न मार्गी लागत नाही, त्यामुळे तिथल्या लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे। सर्वप्रथम मी माझ्या आणे, नळवणे, शिंदेवाडी, वरुंडी, पेमदरा ह्या भागातील शेतकऱ्यांना, नागरिकांना नम्रपणे आवाहन करतो की आपला पाण्याचा प्रश्न अनेक काळापासून प्रलंबित आहे। कधी पिण्याची पाण्याची खूप मोठी अडचण आपल्याला निर्माण होत असते। आता हा टंचाईचा महिना आहे आणि आम्ही समजू शकतो आपल्या व्यथा काय आहेत, आपल्या अडचणी काय आहेत, परंतु गेल्या 3-4 वर्षापासून ह्या सरकारच्या माध्यमातून मी स्वतः आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय अतुलदादा, आशाताई बुचके किंवा शरददादा सोनवणे आम्ही सगळ्यांनी आमच्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारला हे प्रश्न धारेवर घेऊन विचारणा करण्यात आलेली आहे। मी स्वतः एकनाथभाई शिंदे असतील, अजितदादा असतील यांच्या कानावर हा प्रश्न घातलेला आहे। उपोषण करून, आंदोलन करून, बहिष्कार टाकून प्रश्न नक्की सुटेल असं नाही, पण मी आपल्याला आव्हान करतो, मी शिवाजी आढळराव म्हणून आपल्या सगळ्यांना आपल्या परिसरामध्ये मी नेहमी येत आलो, आपल्या अडीअडचणी विकास कामाच्या माध्यमातून आपल्या संपर्कात राहत आलो आहे, पण ही वेळ मतदानावर बहिष्कार करण्याची नाही। मी तुमच्याबरोबर आहे। एकदा ही निवडणूक पूर्ण होऊ द्या। ही निवडणूक झाल्यानंतर, आचारसंहिता संपल्यानंतर माझी जबाबदारी, माझी गॅरंटी आहे की मी मंत्रिमंडळात हा प्रश्न उपस्थित करून आदरणीय अजितदादा असतील, मुख्यमंत्री असतील आणि संबंधित खात्याचे मंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्या तिघांशी संपर्क साधून त्यांच्याशी पाठपुरावा करून आपल्या नागरिकांच्या, स्थानिक आमचे सगळे लोकप्रतिनिधी या सगळ्यांची बैठक लावून आमचे मार्गदर्शक आदरणीय वळसे पाटील हे सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी असतील। आम्ही सगळेजण काही करून आपला हा प्रश्न सोडवण्यासाठी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभं राहू। समजा उद्या सरकारनं याच्यावर म्हणावं अशी दखल जर घेतली नाही तर मी आणि माझे सहकारी रस्त्यावर येऊन सरकारच्या विरोधात आंदोलन करायलाही कमी पडणार नाही, परंतु आपण नम्रपणे मला विनंती करायची की आंदोलन आणि बहिष्कार हे करून आपलं फारसं काही त्यात साध्य होणार नाही। तसं जर साध्य होणार असतं तर आपण नक्की त्याला आपण सांगितलं असतं की ठीक आहे, बहिष्कार करा जर आपला प्रश्न सुटणार असेल, परंतु तो बहिष्कारानं प्रश्न सुटणार नाही, समोपचारानं प्रश्न सुटेल। म्हणून मला विनंती करायची की आपण जो आंदोलन आणि बहिष्कार केलेला आहे तो मागं घ्या। मी शिवाजी आढळराव तुम्हाला पुन्हा एकदा वचन देतो की तुमच्याबरोबर, तुमच्या खांद्याला खांदा लावून हा प्रश्न सोडवण्यासाठी मी पुढे राहील।